श्रोतेहो नमस्कार. श्रोतेहो, मरीन बायोलॉजिस्ट डॉक्टर श्वेता चिटणीस यांच्याशी आपण बातचीत करत आहोत. आजच्या भागात आपण समजून घेण्याचा प्रयत्न करूया की समुद्राच्या पाण्यामध्ये कार्बन डायऑक्साईडचं जर प्रमाण वाढलं तर त्यामुळे एकूणच पाण्याच्या गुणवत्तेवर आणि या पाण्यामध्ये जगणाऱ्या जीवांवर त्याचा काय परिणाम होतो. कार्बन डायऑक्साईडचं जर का प्रमाण वातावरणात वाढलं तर तो अतिरिक्त कार्बन डायऑक्साईड समुद्राचं पाणी शोषून घेतं, कारण की त्याच्यात वनस्पती प्लवक जे असतात ते तो कार्बन शोषून प्रकाशसंश्लेषण करून त्यातून खाद्य बनवतात आणि त्यावर जगतात. हे कार्बन डायऑक्साईड त्याच्यानंतर प्राणी प्लवक जे हे वनस्पती प्लवक खातात त्यांनासुद्धा हा कार्बन डायऑक्साईड मिळतो आणि त्याच्यामुळे एक असा जैविक पंप तयार होतो की वातावरणातला जो कार्बन डायऑक्साईड आहे तो समुद्रात शोषला जातो आणि त्याच्यानंतर तो पुन्हा समुद्रतळाशी जातो आणि समुद्रतळाशी तो अनेक वर्षानुवर्ष साठला जातो आणि त्यामुळेच जर का पृथ्वीचं संतुलन किंवा कोणत्याही परिसंस्थेचं संतुलन या कार्बन डायऑक्साईडमुळे नीट राहतं. परंतु अतिरिक्त जर का कार्बन डायऑक्साईड निर्माण झाला, जो सध्या होतो आहे की प्रदूषणामुळे किंवा मानवी हस्तक्षेपामुळे, तर तो सुद्धा पाण्यात शोषला जातो आणि त्याच्यामुळे समुद्राच्या पाण्याचं आम्लीकरणाची सुरुवात होते. आम्लीकरण म्हणजे ॲसिडिफिकेशन. हां, ॲसिडिफिकेशन, ज्याला आपण ओशन ॲसिडिफिकेशन म्हणतो. तर ते या अतिरिक्त कार्बन डायऑक्साईडमुळे निर्माण होतं, ज्याच्यामुळे pH कमी होऊन पुन्हा पाण्याची चाचणी जेव्हा आपण करतो तेव्हा आपल्याला आढळतं की ह्याच्यात म्हणजे जैवविविधता कमी झालेली आहे, कारण ॲसिडिक पाण्यामध्ये जास्त जैवविविधता तग धरू शकत नाही. दुसरा मुद्दा आहे की एक कार्बोनेट पंपसुद्धा काम करत असतो. म्हणजे आपले पंप कसे एका टोकाहून पाणी ओढून दुसऱ्या टोकाला पोचवतात, तसं आपण जैविक पंप बघितला की जो वातावरणातला कार्बन शोषून समुद्र तळाशी कार्बन साठवतो. आणि दुसरा एक कार्बोनेट पंप आहे जो प्रवाळ आणि प्लवक पाण्यातला अजैविक कार्बन वापरून कॅल्शियम कार्बोनेट बनवतात. अजैविक किंवा इनऑर्गॅनिक कार्बन ज्याला आपण म्हणतो की त्याच्यामधून ते कठीण कवच आणि त्यांच्या अवतीभोवती सुरक्षा कवच असं बनवतात, किंवा प्रवाळ कॅल्शियम कार्बोनेट वापरून कठीण कवच बनवतात, जेणेकरून कवच म्हणजे जे शंख शिंपले आहेत त्यांना, तर ते कॅल्शियम कार्बोनेट वापरून ते कवच बनवतात. समुद्र तळाशी हा जेव्हा कार्बन साठतो तेव्हा त्याचं लाईमस्टोनमध्ये रूपांतर होतं, जे शाश्वत असतं आणि चिरकाल असतं. जोपर्यंत आपण काढणार नाही तोपर्यंत ते तिकडेच राहणार. नंतर तिसरा अशी एक प्रक्रिया होते की ज्याला आपण रासायनिक बफरिंग असं सुद्धा म्हणू शकतो, की महासागरातील कार्बन डायऑक्साईड रासायनिक अभिक्रियांद्वारा वातावरणाचे संतुलन राखतो, परंतु जास्त प्रमाणात कार्बन शोषल्यामुळे पुन्हा आम्लता वाढते, की पुन्हा तोच परिणाम होतो की ॲसिडिफिकेशन सुरुवात होते. नंतर जेव्हा सागरी जीव धोक्यात येतात आणि गार पाण्यातला कार्बन डायऑक्साईड, उदाहरणार्थ जे आर्क्टिक किंवा अँटार्क्टिक असे जे 2 ध्रुवीय प्रदेश आहेत तिकडे तापमान अतिशय कमी असतं आणि तिकडला जो कार्बन डायऑक्साईड विरघळलेला असतो तो जेव्हा ते गार पाणी उष्ण पाण्यात मिसळतं तेव्हा तिथून तो पुन्हा कार्बन डायऑक्साईड मिसळतो आणि पुन्हा तो समुद्रात 2 मुख्य प्रक्रिया सतत सुरू असतात. एक डाऊनवेलिंग असतं आणि एक अपवेलिंग असतं. तर डाऊनवेलिंग जेव्हा घडतं तेव्हा सगळे समुद्रातले न्यूट्रियंट्स आणि कार्बन डायऑक्साईड समुद्र तळाशी जातात आणि अपवेलिंग जेव्हा होतं तेव्हा हे पुन्हा सगळे न्यूट्रियंट्स समुद्र सपाटीवर येतात. श्रोतेहो, मरीन बायोलॉजिस्ट डॉक्टर श्वेता चिटणीस यांच्याशी आपण बातचीत करत आहोत. आज आपण ओशन ॲसिडिफिकेशन म्हणजे समुद्रामध्ये कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण जर वाढत गेलं तर त्यामुळे काय होतं हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला. पुढच्या भागामध्ये आपण हवामान बदलामुळे भारतातील प्रवाळ कट्ट्यांवर काय परिणाम होत आहे ते जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. धन्यवाद.